नमस्कार सर्व परमपूज्य परमात्मा एक सेवक सेविका बालसेवक सर्वांना नागेश शरणागतचा प्रेमपूर्वक नमस्कार। आज आपण चर्चा करूया की परमात्मा एक मार्गाचा मार्गदर्शक कसा असावा। त्या मार्गदर्शकामध्ये असे कोणते गुण असावे की जेणेकरून तो या मार्गाचा प्रचार प्रसार करण्यासाठी योग्य ठरेल। तर यामध्ये सर्वात पहिला विषय तो चारित्र्यवान असावा। मार्गदर्शक हा चारित्र्यवान असावा। दुसरा, मार्ग देणारा सेवक हा त्यागी बुद्धिमानी व निष्काम भावनेने कार्य करणारा असावा। तो स्वाभिमानी असावा। त्याच्या स्वतःच्या कर्तव्याची त्याला जाणीव असावी। तो सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करून तत्व शब्द नियमाने वागणारा असावा। तो स्वतःची जबाबदारी सांभाळून भगवान प्रिय कार्य कर्म करणारा असावा। त्याला परमेश्वरी कृपेची ओळख असावी। कार्य देणाऱ्या सेवकाला म्हणजे मार्गदर्शकाला बाबाचा आदेश असावा। आता बाबा तर शरीररूपी आहेत, नाही तर आपल्याकडे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर, त्याला बाबाचा आदेश असावा। विशेषतः त्या जो मार्गदर्शक आहे त्या मार्गदर्शकाला यश अपयश, आशा निराशा, मान अपमान, स्तुती निंदा आणि अनेक जो बाबी आहेत त्या गोष्टीची त्याला जीवनात जर काही अशा घटना घडत असतील मान अपमानाच्या, त्या सर्व गोष्टी सहन करण्याची त्याच्यात क्षमता असावी, त्याचा मानसिक बळ असावा। तर ह्या मार्गदर्शक बनण्यासाठी किंवा जो मार्गदर्शक आहे, तर आपण जो आता नियम सांगितलं, जे चर्चा केली, याच्यात जर आपला मार्गदर्शक बसत नसेल तर किंवा तो जो मार्गदर्शक आहे जर ह्या गोष्टीमध्ये स्वतः बसत नसेल तर त्या मार्गदर्शकाने, त्या परमात्मा एक मार्गाच्या मार्गदर्शकाने स्वतःचा पदाचा राजीनामा देऊन द्यायला पाहिजे। कारण अशा मार्गदर्शकामुळे सेवक तर समोर बोलत नाही, पण माग त्याची निंदा करत असतात। त्या गोष्टीच्या त्या आपण जो गोष्टी करतो त्या गोष्टी करत असतात। म्हणून हे जो वरील आपण जो वाचन सांगितलं, या गोष्टीचा जर मार्गदर्शक पालन करत नसेल तर त्याने स्वतःच्या हाताने आपला राजीनामा देऊन द्यावा। कारण एक मार्गदर्शक जरी चुका करत असेल तर तो बोलणं सर्व मार्गदर्शकांना सहन करावं लागत असतो। म्हणून त्या मार्गदर्शकांनी आपला पदाचा राजीनामा स्वतः देऊन द्यावा। दुसरी गोष्ट असे, जर आम्ही सेवक आहोत आणि आम्हाला आमच्या मार्गदर्शकाच्या चुका जर दिसत असतील, खरंच आमचा मार्गदर्शक वरील सांगण्याप्रमाणे जर वागत नसेल तर त्याची आपण तक्रारही नोंदवू शकतो। तक्रार नोंदविल्या पाहिजे अशा ज्या व्यक्तीपासून, ज्या पदापासून। कारण मार्गदर्शक हा पद या मार्गातील सर्वात मोठा दुवा आहे। लोकांना जागविण्याचा, लोकांना समजविण्याचा, लोकांचा सर्वात विश्वासाचा जर कोणता पद असेल तर तो आहे मार्गदर्शक। आणि जर मार्गदर्शकच असा जागील, असा किडील असेल तर अशा मार्गदर्शकांचा साथ देणे हा आपला चुकीचा निर्णय ठरतो। आपण चुकीच्या दिशेने जातो। निदर्शनास असा आला आहे, आजही आहेत असे मार्गदर्शक की जर त्याचा मान नाही झालं तर तो त्या सेवकावर थोडासा दबाव बनवतो। आजही अशा घटना घडून येतात
की जर त्या मार्गदर्शकाचे विचार पटत नसेल किंवा तो मार्गदर्शक योग्य दिशेने जात नसेल आणि त्या मार्गदर्शकाच्या विरुद्ध जर एखाद्या सेवकांनी बोट उचललं किंवा गोष्ट उचलली तर तो मार्गदर्शक भेदभाव करतो. आणि जर सेवकामध्ये जो मार्गदर्शक भेदभाव करत असेल तर तो मानव धर्माचा मार्गदर्शक कसा? कारण महानतेके बाबा झुमदेवजी यांनी सर्व समाजाच्या लोकांना, गरीब असो श्रीमंत असो, सर्व लोकांना एकत्रित आणून बसवलं, सर्व लोकांना आपल्या पदरी घेतलं, सर्वांना समावून घेतलं, सर्वांना एक समान शिकवण दिली, एक समान वागणूक दिली. मग आज आम्ही मार्गदर्शक जर असेल आणि आम्ही जर आपल्या सेवकांना समान वागणूक, समानता जर आम्ही त्या सेवकांमध्ये समानतेने वागत नसेल तर आम्ही मार्गदर्शक कसे? म्हणून मार्गदर्शक वरील प्रमाणे जे मी सांगितलं आहे त्याप्रमाणे जर मार्गदर्शक वागत असेल तर तो खरा मार्गदर्शक. कारण मार्गदर्शक हा मार्गाचा सर्वात मोठा दुवा विश्वासाचा ठिकाण आहे. आणि या विश्वासाच्या ठिकाणावर जर असा डागमडुगम मतभेद होत असेल तर असा म्हणजे त्या पदावर राहून आपलं काही उपयोग नाही. म्हणून जर तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, असा हात मांडून मनाच्या छातीवर, आपल्या छातीवर हात मांडून विचारा की मी स्वतःच्या छातीवर हात मांडून विचारा की मी या मार्गाचा मार्गदर्शक झालो तर मी मार्गदर्शकाच्या नियमामध्ये, मार्गदर्शकाच्या वागणुकीमध्ये बसतो का? जर बसत असाल तर त्या पदावर राहा, अन्यथा त्या पदाचा राजीनामा देऊन द्या. तुम्हाला माहित आहे भगवंताची कृपा ही जो शक्ती आहे, जागृत आहे. जर सेवकांनो, जर तुमचा मार्गदर्शक या वागणुकीने वागत नसेल तर तुम्ही स्वतःच्या मार्गदर्शकाचा विचार करू नका की हा माझा मार्गदर्शक आहे. मार्गदर्शक म्हणजे भगवान नाही, मार्गदर्शक म्हणजे सर्वात मोठा नाही, पण मार्गदर्शक या मार्गाचा दुवा आहे, सर्वात मोठा ठिकाण आहे. म्हणून चुकीचा मार्गदर्शक या मार्गात नको. म्हणून ज्यांना वाटत असेल की आमचा मार्गदर्शक या वेगळ्या दिशेने जातो तर अशा मार्गदर्शकाची बिनधास्त तक्रार लावावा आणि अशा मार्गदर्शकांनी आपला स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन द्यावा. माझा बोलणं तापट वाटलं असेल त्याच्यासाठी मी क्षमा मागतो, पण ही कडू सत्यता आहे. म्हणून सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा. आपण खरंच मानव धर्माच्या शिकवणीत बसतो का? आणि जर आपण मानव धर्माच्या शिकवणीत या मार्गदर्शकाच्या नियमामध्ये बसत आहोत तर ठीक, नाहीतर ठीक. पण पदावर राहून काही फायदा नाही ना. आपल्यापासून या मार्गाला गालबोट लावून आणि दुसऱ्या मार्गदर्शकांना गालबोट लावून काही फायदा नाही. जर माझं बोलणं आवडलं असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त सेवकापर्यंत पाठवा. असेच व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार.